आज संजू पाटील आणि त्यांच्या फॅमिलीचा दिवस धन्य आहे. जग जिंकलं त्यांनी आज जग. चांगली लोक घरामध्ये येणं, अन्नदान घडणं, चांगले मुलं भेटणं, चांगली बाई भेटणं, सगळ्या सदाचाराचं जीवन जगणं, कलियुगामध्ये खाणाऱ्या पिणाऱ्यांच्या मध्ये राहून माडकरी होणं, हा योगायोग नाहीये. ही 100 पिढ्यांचं रक्त चांगलंय म्हणून हा निर्णय डोक्यात आलाय. महाराज खाऊन पिऊन घ्यायचं, मला नंतर देवले काय सांगतात? सासरा आहे तू ना देव. किती आळव बुद्धी. अहो मजा मारण्यासाठी भगवंताने हा नरदेव नाही दिलाय. आणि आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, समाजाला उपदेश करण्याच्या आधी तुम्ही मनाला विचारा, तुम्हाला मार्ग सापडलाय का? भटकलेला व्यक्ती कोणाला मार्ग दाखवू शकत नाही. आधी तुमचा अंतरात्म्याला तुम्ही विचारा. हरिपाठात एक प्रमाण आहे, फार गोड आहे. जीवराम बाबा, तपे विन दैवत, दिदल्या विन गुजे विनाही कोण सांगे, गुजे विनाही कोण सांगे, गुजे विनाही कोण सांगे, गुजे विनाही तपे वन देवता दिल्या विना प्राप्त, गुजे विनाही कोण सांगे, गुजे विनाही कोण सांगे. गुजे विनाही कोण सांगे, गुजे विनाही तपे विन दैवत. तुम्हाला खुर्ची देऊ बाबा? तुम्हाला असं वाटेल मला खुर्चीवर बसायचं, तिथला मग कीर्तन सिरीज आहे आपलं. मी जास्त बोलत नाही. तपे विना दैवत म्हणजे तपल्याशिवाय भगवंताची प्राप्ती. पण न तपता जर परमार्थ चालत असेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की तपत शरीर जर नसेल तर त्या तपण्याच्या क्रियेमध्ये खाली संसाराचा आग चालू आहे. आणि ही संसाराची आग हा पोकळ परमार्थ जाडून खाक करते. आणि मग जेव्हा अकल्याण होतं तेव्हा लोक म्हणतात एवढा देव केला आणि देव काम पडणार नाही. ते दिकिरांत फक्त होत नाहीच होत, ते डोळ्याने दिसत होत. सोपं गणित सांगा चोपदार साहेब मला. ज्याचं चांगलं जमतं त्याचं एका शब्दात ऐकलं पाहिजे का परत परत वेळा त्याला सांगावं लागलं पाहिजे एका वेळेत? मग अर्जुनाचं आणि देवाचं नातं घनिष्ठ होतं का परक होतं? घनिष्ठ होतं. मग जर अर्जुनाचं आणि देवाचं नातं घट्ट होतं, मग एका शब्दात का नाही ऐकलं की गांडीव उचल आणि युद्ध कर? का नाही ऐकलं? काही लोक इतकं ज्ञान सांगतात म्हणे गीतेचा उगम होणार होता, ऑलरेडी झालेला आहे. गीतेचा उगम ऑलरेडी झालेला आहे. गीता या शब्दाचा अर्थ संवाद होतो, त्याच्यामुळे भगवंताने त्या गोष्टी करून दिलेल्या आहे. परंतु या ठिकाणी अर्जुनाची भूमिका भक्त आहे, अर्जुनाची भूमिका संत आहे. आणि या अर्जुनाकडनं भगवंताला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. काय शिकायला मिळालेलं आहे? फार अनंताच्या गोष्टीत, परंतु त्याच्या चिरलो तर मग अभंग बाजूला होईल. जीवनामध्ये तुम्ही पैसा कमवला, धन कमवलं, गाडी बंगला, गण गोत्र मित्र परिवार, हा माझा तो माझा, एका फोनवर माझी सगळी कामं होता, ही धन्यतेच्या गोष्टी नाही आहेत. कारण या सगळ्या गोष्टी डोळ्याने दिसताना एक दिवस जाणार आहेत. फार गोड भजन आहे कबीर महाराजांचं. ओ सज धज कर जिस दिन मौत की सजादी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी. सज धज कर जिस दिन मौत की सजादी आएगी, सज धज कर जिस दिन मौत की सजादी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा
जय हो. चला आता समर्पक दृष्टांत देतो पहिल्या चरणाचा, म्हणजे ते ऐकायला आनंद वाटला पाहिजे. नरेंद्र दत्त नावाचा एक कॅरेक्टर झालं भारतामध्ये. काय नाव आहे? नरेंद्र दत्त. नरेंद्र दत्तांचे वडील वकील, आजोबा वकील, हे स्वतः वकील. बरं का राजू दादा? वकील, तिघी वकील. एकेश्वर वाद मानणारे नरेंद्र दत्त. देवाच्या आणि जीवाच्या मध्ये दलालाची गरज नाही असे म्हणणारे नरेंद्र दत्त. देवाशी आपण डायरेक्ट कनेक्टिव्हिटी करायची कशाला गरज आहे मधल्या लोकांची? हे बाबा बुवा साधू काय गरज आहे यांची? लहानपणी आपल्या वडिलांसोबत दक्षिणेत मठावरती गेले. रामकृष्ण परमहंसांची भेट झाली, पाया सुद्धा पडले नाही. मग याचा अर्थ ते वाईट होते, नास्तिक होते असं नाही. प्रत्येकाचा स्वभाव असू शकतो. आणि मी तर या मताचा आहे, पाणी पिओ छानकीन गुरु करो. आमचे गुरु कानी सोनाच्या ताटात खाता. काय खाता ते बी सांग. काही बी. हे काय गुरुचं वैभव आहे? आमच्या गुरुची लंबी दाढी आहे, आमच्या गुरुची मोठी गाडी आहे, आमचे गुरु असं. अहो हे साधूचे नियम नाहीये. साधूचे नियम जरा वेगळे आहेत. नरेंद्र दत्ताने रामकृष्ण परमहंसांना बघावं आणि तिरस्कृत हास्य केलं. साधू ते साधू, संत ते संत. आणि रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्र दत्ताला सांगितलं की थोडे दिवस इथं असेल तर बरं होईल. असं इथं राहण्यासाठी नाही जन्म झालाय महाराज, मला काहीतरी जीवनात उत्तुंग भरारी घ्यायची आहे. म्हणजे याचा अर्थ साधूकडे राहून उत्तुंग भरारी घेता येत नाही असा विचार तुझा असला पाहिजे. परत आले 6 महिन्याने नरेंद्र दत्तचे वडील मरण पावले. आता कमवणारा व्यक्ती गेला, घरामध्ये खायला काहीच नाही. मित्र परिवारांकडे दुष्काळ पडला, याच्या त्याच्या घरी जात होते. जेवणाचा घास हातात घेतला की आई आणि बहीण दिसत होती, स्वतः जेवण करत नव्हते. आणि मग विचार आला की चला गेलं पाहिजे दक्षिणेत. अध्यात्माला पर्याय नाही हो. आज तुम्हाला वाटत असेल पैशाने सुख भेटत असेल, पदाने सुख भेटत असेल तर सावधान. जर पैशाने सुख भेटलं असतं तर या जगतामध्ये सर्वात जास्त आनंदी भारतामध्ये आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी राहिला असता. पण मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानीला असा आजार झालाय की त्याला खाल्लेलं पचवता येत नाही. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती त्याच्या मुलाचा दवाखाना करू शकत नाही. ही माणसाची लायकी भगवंतासमोर डोक्यात ठेवू जा. असाल तुम्ही पैशावाले, पण पैशाने सुविधा विकत घेता येतात, सुख विकत घेता येत नाही. 5 कोटीचा बंगला बांधायची तुमच्यात ताकद असेल, पण त्या बंगल्यात किती दिवस राहू द्यायचं हे मात्र भगवंताच्याच मनावर आहे. नरेंद्र दत्त दक्षिणेमध्ये आले. परमहंसांनी बघितलं, आलास. सुरतमध्ये लोकांचा एक गैरसमज आहे. सकाळी उठायचं, काम करायचं, खायचं प्यायचं, राहायचं. शेवट काय? ज्या लोकांसाठी तुम्ही कमवलं ती लोक तुम्हाला चांगलं म्हणणार आहेत असं वाटतं? इथं कोणत्याही बाईने हातवर करा, आजपर्यंत तुम्ही सासू सासऱ्यांसाठी, मायबापासाठी, गणगोत्रासाठी, भाऊबंदकीसाठी फार कष्ट केले असतील. रात्रभर जागून तुम्ही पुरणाच्या पोळ्या टाकल्या असतील. सांगा ना, आजपर्यंत कोणी तुमचं कौतुक करून तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायचं सांगितलंय? सांगा ना. यातही काय आज आनंद आहे. परमेश्वर दादा आले. कुठे आहेत? जय श्रीराम दादा, धन्यवाद बरं का. नाही तर आज मी दंड देणार होतो. दादा म्हणे दंड द्यायची गरज नाही, मी येतो म्हणे, तुम्हाला दंड देतो म्हणे. प्रेम आहे परमेश्वर दादांचं माझ्यावर, ताईंचंही प्रेम आहे. आणि मी नेहमी सांगतो बरं का, खेडी मंडळी जितके नवीन लोक आले तुम्हाला परत सांगणं, सुरतमध्ये आणणारे मला संध्याताईच आहेत. संध्याताईंनी सुरतमध्ये मला आणलंय. काय अडचण आहे? जे खरं आहे ते. पहिलाच फोन, ताई माझ्या कथेला आल्या, मी पकवाज वाजवलं. ताईंच्या अंतकरणाला भावासाला भागवतकार कसं पकवाज वाजवू शकतो? त्या भागवतना इथला परिणाम आहे यमनवर. या भागवतना नाही, श्रीमद भागवतना. आणि ताईंनी फोन केला, महाशिवरात्रीची कथा घेणार का? म्हटलं ताई घेणार. म्हणे पैसे किती घेणार? मनमा म्हणतं 5,000 सांगू. ताई म्हणे 20,000 चालतील का? मला तर खुशी होईल म्हणतो. मग चालेल. गोकुलधाम मध्ये पहिली कथा ठेवणाऱ्या संध्याताई आहेत आणि आमचे पाहुणे. असा माणूस सर्वांना भेटो. असं आहे का? नाही, कीर्तन आता चालू झालं. बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या.
म्हणजे दक मी चोकाडते बरोबर घे म्हणे. गुलाब पाहुणे आमचे खूप छान. एवढे कीर्तनकार कीर्तनाला उभे अर्धा अर्धा घंटा बटास नाही कीर्तन करायला पाहिजे होतं. चक्री कीर्तन म्हणजे मग लोक बी चक्कर मारी येतात. चाल दे भाऊ जीवराम महाराज उभे नाही का मला फोन लावજો मला स्वप्नील महाराज न पटस. हा लोक आहे हा काही मन कीर्तन उठी जातात. नाही रे तो संता बी आहे तारखेडकर बाबा हो नका मग मला सांगतो. काही बाया म्हणते नाही संध्याताई उन्ही का मग सांगतो. असं ते ज्याचा त्याचा श्रोता आहे चांगली गोष्ट आहे. मला पहिलं चरण पटवून द्यायचंय. सनातन हिंदू धर्माची पताका 7 समुद्रापार घेऊन घेणारा पहिला जो महापुरुष आहे ते स्वामी विवेकानंद. त्यांच्यावर बोललं पाहिजे. एवढ्या कोपऱ्यात कीर्तन ठेवून जर हा समाज जमत असेल ना तर आज मला स्वाभिमान आहे की बस जग जिंकला. पण आपली बी आता काही लेन देणं नाही बाकी आहे ना पाकिट. आणि पाहुणे खुश आहे आजच येत्या काल दिन आपल्या विचारावच नाही. आज काय लेणं लिहिल्या. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्र दत्ताकडे बघितलं आणि सांगितलं बरं आहेस ना बाळा तुझं. हो. परत कशासाठी आलात. असं समजू नका की मी तुमचा शिष्य व्हायला आलोय. असं समजू नका की मी देव मानायला लागलोय. माझे वडील वारले माझ्यावर संकट आहे आणि अध्यात्मात थोडं दुःखाचा विसर पडतो म्हणून आलोय. याचा अर्थ मी देव मानतो हे डोक्यात घालायचं नाही. आता मात्र नरेंद्राला बघून रामकृष्ण परमहंस हसले. अरे बाबा तू आला नाहीये मी बोलवलंय. पण संतांचा चमत्कार उशिरा करतो. आलं का लक्षात. वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे 8 संत 8च्या 8 संत निघून गेले. वारकरी संप्रदाय मोठा झाला का कमी झाला. संत गेल्याच्या नंतर संतांचं चैतन्य त्यांचं काम करतं हे त्याचा आश्वासित पुरावा लक्षात ठेवगा. आणि मग रामकृष्ण परमहंसांनी एक दिवस परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि आपलं कीर्तन संपत या ठिकाणी. नरेंद्र दत्त हा हे प्रार्थना समाज मानणारे होते. एकेश्वरवाद मानणारे होते. मूर्तीपूजा मानणारे नव्हते. जगामध्ये भगवंताची मूर्ती ही शाश्वत असू शकत नाही असं प्रखर मत मांडणारे नरेंद्र दत्त. नरेंद्र दत्त ज्या सभेमध्ये बसलेले होते ना ताई त्या सभेमध्ये त्यांचे गुरु ज्ञान पाजत होते. दुश्मनावर जरी वेळ आली तरी मदत केली पाहिजे. थकलेले रामकृष्ण परमहंस त्या सभेत गेले. सभेमध्ये गेले चक्कर येऊन पडायचं नाटक केलं. आता हे मूर्ती मानणारे ते मूर्ती न मानणारे. आता दुश्मन आपल्या सभेत आला याने सभा पाठवली. मरतोय तर मरू द्या. सगळे उठून चालले गेले. नरेंद्र दत्तने विचार केला करणी और कथनी में अंतर आ गया. दुश्मनाला मदत केली पाहिजे असे सांगणारे गुरु या दुश्मनाला मदत का करत नाही हा माझा प्रश्न आहे. नरेंद्र दत्तांनी रामकृष्ण परमहंसांना उचललं मठावरती परत आणलं आणि प्रार्थना समाजाचा त्याग केला. याच्या पुढे मी तिकडे जाणार पण मी तुमचंही ऐकणार नाही. मग नेमकं करायचं काय. मी बघेल जेव्हा मला बुद्धी येईल तेव्हा मी बघेल. आणि मग गुरु तर करायची इच्छा झाली पण गुरुची परीक्षा घेणारे नरेंद्र दत्त. गुरुमध्ये 3 गुण असले पाहिजे. पहिला गुरु लोभी नसावा. गुरु लोभी नसावा. गुरु कामी नसावा. परश्रीगमनाकडे त्याचं लक्ष. आणि सर्वात महत्वाचं गुरु मत्सरी आणि धूर्त नसावा. हे 3 गुण विवेकानंदांच्या परिव्राजक मध्ये लिहिलेले आहेत. मग पहिली परीक्षा घ्यायची मी ज्याला गुरु म्हणणार आहे तो लोभी आहे का नाही. ज्या ठिकाणी रामकृष्ण परमहंस झोपायचे ना ताई त्यांच्या खाली चिल्लर टाकली नरेंद्र दत्तने आणि जसा पाय टाकला परमहंसांनी तसं त्या आतून फेकून दिलं. चटका लागल्याचा पुरावा आहे. म्हणजे ज्याला पैसा सहन होत नाही जो स्वतः निर्मोही आहे तोच माझं कल्याण करू शकतो. हा पहिला गुण तर प्रगट झाला. महिलांच्या बाबतीत तर काही विषयच नाही. आणि मग नंतर बसलेले असताना नरेंद्र दत्ताने रामकृष्ण परमहंसांना सांगावं ते तुमचे शिष्य नाहीत का 10 वर्षापासून तुमची सेवा ते तुम्हाला शिव्या देत होते. काय वाक्य परमहंसांचं. असं होऊच शकत नाही. म्हणजे आपल्या पाठीमागे झालेली निंदा जो स्वीकारत नाही तो मत्सरी नाहीये. जर असं निघालं असतं तोंडातून हा बरोबर आहे मला समजित राहतं त्या तसा म्हणतीनच घ्या पाणी मा. आणि मग आज तुझा विवेक जागा करायची वेळ आलेली आहे. संतांचं दर्शन झाल्यावर धन्यता का समजली पाहिजे हा मुद्दा मला पटवून द्यायचा आहे. तुला तुझ्या बुद्धीवर भरोसा आहे का माझ्यावर. बुद्धीवर ठीक आहे. कालिंका मातेच्या मंदिरामध्ये मान धरावी आणि डोकं घालावं आणि विचारावं नरेंद्र दत्ताला माझ्या कालिंका मातेला प्रश्न विचार ती तुला उत्तर देईल. पूर्ण बुद्धीमध्ये प्रश्न जागे केले. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे.
बुद्धीवरती मस्तपैकी प्रकाश टाकला. मला हे विचारायचंय, मी विचारून घेईल. आणि जसं कालिंका मातेच्या मंदिरात डोकं घातलं आणि जसे डोळे उघडले, जशी कालिंका माता दिसली, तोंडातून 3 शब्द बाहेर निघाले, ज्ञान भक्ती वैराग्य. ज्ञान भक्ती. परत बाहेर आले. अजून एक वेळा मला जे विचारायचंय ते माझ्या मुखातून निघत नाही, माझी मदत झाली अनावर. परत डोकं घातलं, ज्ञान भक्ती वैराग्य. तिसऱ्यांदा डोकं घातलं, ज्ञान भक्ती वैराग्य. आणि आता नरेंद्राचा विवेक जागा झाला आणि नाव झालं विवेकानंद. आणि आज ते म्हणताय धन्य आजी दीन झाले संतांचे. वारकरी संप्रदायात बी फार दृष्टांत आहे, पण सांगून बोर करायचं नव्हतं म्हणून हा वेगळा मार्ग घेतला. ज्यांच्या सहवासाने, ज्यांच्या सल्ल्याने आणि ज्यांच्या शब्दांवर मार्गक्रमण केल्याच्या नंतर विवेक जागा होतो, अशा संतांची भेट जर होत असेल तर मी स्वतःला धन्य समजतो. आणि आज तो दिवस जीवनामध्ये उजळला. धन्य आजी दिन झाले संतांचे. मग संतांचं दर्शन झालं तर फायदा काय? फायदा सांगितला अभंगाच्या 2ऱ्या चरणात. झाली पाप ताप तुटी